रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्याकडे 2 वासरं नवीन आली होती शेडचं काम पूर्ण झाल्यामुळं आणि 3 मोठ्या ट्रेन झालेल्या वासरांना आपल्याला वर्कआउट म्हणून छकडीला चालवायचं होतं. मग पहिल्यांदा काय केलं, जो अनिल शेट मोडक यांचा तुफान आहे आपल्याकडं बऱ्यापैकी ट्रेन झालेला आहे, म्हणजे पूर्णपणेच नाही का, उजव्या खांदी डाव्या खांदी पब्लिकने सुद्धा पळतोय, पोरं उभी केली तरी फेरायला काय विषय नाही. फक्त मित्रांनो 1-2च वासरं अशी लागली की त्यांची तब्येतच व्हायना, किती जरी खायला घातलं ना तरी तब्येत व्हायना, डोस दिलं सगळं केलं तरी पण त्यावर अजून वेगवेगळे उपाय चालू आहेत. नक्कीच त्याला पण यश येईन, काही विषय नाही. आणि नंतर कोरेगाववरून जो शंभू आलेला आहे ना, त्या शंभूला चालवायला घेतलं. शंभूचा काहीच विषय नाही, शंभू पण 1 नंबर पळतोय. फक्त पुढच्या रानाला थोडा कमी आहे ना, तो पण काढून घेईन, काही विषय नाही त्याला. पण वर्कआउटला अण्णा आणि आपला आण्याभाई बसला होता, ओळखीवरून आपल्याकडे आलेला आहे तो. जे वासरू आहे मित्रांनो कोरेगावचं, ह्याला तळातून पण उडी कमी होती, पण फेरायला आता एकदम असं गुळीगत निघतंय खालनं. आता त्याचा आपल्याला ओपन फाटीला फेरा काढायचा आहे हा शंभूचा. मग काय अण्णाला कटाळा आला, अण्णा उतरला. आण्या ड्रायव्हर काय उतरणाऱ्यातला नाही, आण्या काय कटाळत नाही, किती बैल हाणायला लावा, काही करायला लावा. मग आण्याचं काम चालूच होतं. शंभूचं अंग पण मोठं आहे ना, त्याला व्यायाम जरा जास्तच पाहिजे. 2-3 किलोमीटर तरी चालला पाहिजे. वासरू कसं गच्च भरलेलं आहे बघू शकताय आपल्याकडे. त्यानंतर आपल्याकडं जो पनवेलवरून जो खैऱ्या नावाचा आदत वासरू आला होता, जो पुढच्या त्यांच्या बिनजोडला 1100 फुटाला पुढं कमी येतोय, तो एकदम शिस्तीचा वासरू आहे मित्रांनो. उजव्या खांदीवर का डावीने त्याला काय हाणायचा प्रयत्न केला पण काय सक्सेस नाही झालं. उजव्या खांदी 1 नंबर ट्रेन झालेला आहे. पुढचा रानाचा जो विषय होता तो क्लिअर झालेला आहे मित्रांनो. आयडी फॉलो करायला विसरू नका. जय श्रीराम.